योगा आपण ऐकतो, योगाचे क्लासेस खूप जणांचे सकाळचे आणि संध्याकाळचे असतात, खूप जण जातात. पण योगा आणि योगा थेरपी, तुमच्याकडून मी जे ऐकलं ते योगा थेरपी. आता ह्याच्यात नक्की फरक काय, म्हणजे योगा थेरपी आणि योगा ह्याच्यातला मेन फरक काय आहे? असं म्हणता येईल की जसं आपण बघतो की डॉक्टर्स असतातच, पण डॉक्टर्समध्ये पण स्पेशलायझेशन असतात की एखादा डायबिटीससाठी असू शकतो, एखादा चेस्टसाठी असतो, एखादा न्यूरोसर्जन असतो. तर योगमध्ये सुद्धा योगा क्लासेस ॲज सच घेणारे जे अटेंड करणारी लोक असतात ती जनरल फिटनेसवाले असतात, ज्याच्यात कन्सिडरेशन्स जे टीचर्स करत असतील त्यांनी चांगली गोष्ट आहे, करावं त्यांनी, की प्रॉपर त्यांचे फॉर्म्स घेणं, की त्यांना काही प्रॉब्लेम्स नाही आहेत ना हे चेक करणं, एन्श्युअर करणं खूप महत्वाचं आहे. पण योगा हा जनरल हेल्थच्या दृष्टीनेच आहे. पण थेरपी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वी आर युझिंग दी नॉलेज ऑफ योगा फॉर ओव्हरकमिंग दॅट ॲस्पेक्ट विच इज अन इम्बॅलन्स इन आवर लाईफ. म्हणजे की आयडियली एखादी नॉर्मल पर्सन आहे, त्याला रोज गोळ्या घेणं किंवा हे करणं, दॅट पर्सन विल गो ऑन हिज ओन, त्याचं रुटीन तो ठेवणार. पण तो योगाकडे वळण्यामागचं कारण बरेचदा असं होतं की अरे माझी पाठ दुखायला लागली आहे, किंवा मला ऍसिडिटी होतीये, किंवा मला हे जे आहे ऍसिडिटी, पाठदुखी, ह्या ज्या गोष्टी आहेत, दॅट इज समथिंग काइंड ऑफ अ इम्बॅलन्स. ओके, व्हेन इट गोज ऑन द ॲग्रिव्हेटेड स्टेट, त्याला ट्रीट करायला नुसतं नॉर्मल योगा नाही चालत, बिकॉज यू हॅव टू रिव्हर्स सर्टन कंडिशन्स. हे येण्यामागचं कारण हे आत्ताचं नाहीये, हे येण्यामागचं कारण हे काही दिवसांपूर्वी, मे बी महिन्यांपूर्वी किंवा मे बी वर्षांपूर्वीच आहे. कधीतरी कुठेतरी काहीतरी तो इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्याचं मॅनिफेस्टेशन हे दिसतं. तर हे जेव्हा ट्रीट करायचं असतं तेव्हा नुसतं जस्ट हे डूज अँड डोंट्स फॉलो करून योगामधले प्रत्येक प्रॅक्टिस, म्हणजे मे बी कपालभाती असेल, ताडासन असेल, किंवा इव्हन साधं भुजंगासन असेल किंवा सेतुबंधासन असेल, हे कोणी करणं गरजेचं आहे आणि कोणी न करणं गरजेचं आहे ह्याचे डूज अँड डोंट्स दिले गेलेले आहेत. ते अप्लिकेशन जे आहे ना ते सर्व, म्हणजे सगळ्या गोष्टींवर एकच औषध असं नाही होऊ शकत. ते जशी व्यक्तीचा आजार आणि व्यक्तीची पर्सनॅलिटी प्रमाणे त्याला ते औषध देणं गरजेचं असतं. सो वी गिव्ह द लाईफस्टाईल चेंज ॲज पर. लाईफस्टाईल चेंज मी अशा दृष्टीने म्हणते कारण ह्याच्यात बऱ्याच गोष्टी, म्हणजे तुम्ही झोपता, तुम्ही जेवता कधी, झोपता कधी, किती वेळ झोप होते, तुमची ऍक्टिव्हिटी कशी आहे, हा सगळा जो भाग आहे तो कन्सिडर केला जातो. म्हणजे थेरपीमध्ये मी स्वतः जेव्हा घेते की मी त्यांचं मेडिकल हिस्ट्री पूर्ण घेते. ती हिस्ट्री घेतल्यानंतर मला लक्षात येते की कुठे कुठे गॅप्स आहेत. मग एखाद्याचं झोप कमी होतीये, खूप स्ट्रेसफुल जॉब आहे, अँड इट इज नीडेड की दॅट पर्सन हॅज टू बी ऑन टोज, तर त्याला मी बसवू शकतच नाही की तू बस आणि 1 तासभर योगा कर, बिकॉज ही डझंट हॅव टाइम, ही ऑर शी डझंट हॅव टाइम. So then how do we go about it? So then we tame it in a way, we plan it in a way, we curate it in a way as a therapist, की जेणेकरून तुमचा 24 तासातला जो वेळ आहे तो आपण सगळा योगाच्या माध्यमातून कसा फाईन ट्यून करू शकतो. मग ह्याच्यात येतं काही काही गोष्टी ब्रीदिंगच्या बाबतीत येतात, काही काही गोष्ट मनावरती काम करण्याच्या बाबतीत येतात, काही काही गोष्ट ऍक्टिव्हिटी, म्हणजे आसन परसे नाही झालं पण बसल्या बसल्या चेअरवरती आपण काही गोष्टी केल्या, काही वॉकिंगमध्ये होत आहेत, काही सहज गप्पा मारताना बोलताना अशा होत आहेत. अशा पद्धतीने त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आत्मसात करण्यासाठी वी हेल्प दॅम टू द पर्सन जो थेरपीच्या अँगलने येतो. आता नुसता योगा क्लासमध्ये जो जातो तो तिथे जे काय आहे ते करून तो बाहेर पडतो. कारण इट इज डिफिकल्ट फॉर अ टीचर टू टेक ओव्हर की प्रत्येकाचं बघून सांगणं. इट गोज ॲज पर द टीचर, बट थेरपी गोज ॲज पर दी पेशंट. पेशंट नाही म्हणणार मी, ॲज दी पर्सन हु इज टेकिंग द योगा थेरपी. म्हणजे आता हे थेरपी म्हणजे इट इज नॉट समथिंग की तो आजारी माणूस आहे. आजारी लोकांसाठी तर डेफिनेटली आहेच आहे, पण इट इज फॉर द स्ट्रेस मॅनेजमेंट विच इज दी डाईंग कन्सर्न फॉर एव्हरीवन नाव. नो वन इज आउट ऑफ इट. म्हणजे अगदी लहान लहान मुलं, 3-4 वर्षाची मुलं सुद्धा ऍक्टिंग करू शकतात. मुझे बहुत स्ट्रेस है, मुझे हेडेक हो रहा है, अशी ऍक्टिंग करतात आई वडिलांसारखं बघून. आणि रिअली त्यांना स्ट्रेस असतो की आई वडील भेटत नाहीत.
आणि मग कोणापाशी, तर मग मी मेडपाशी असतात किंवा मग डे केअरमध्ये असतात. दे आर टेकन केअर ऑफ, बट देन इट बिकम्स, त्यांना त्यांचे स्ट्रगल्स आहेत. देर इज अ लाईफ फॉर देम. सो ॲट एव्हरी लेवल असे सगळे जण म्हणाल तर तुम्ही स्ट्रेसच्या अंडर आहेत. बट त्याला मॅनेज करणं आणि चॅनलाइज करणं रादर दॅन कंट्रोल, इट इज इम्पॉर्टंट दॅट वी मेक सम लाईफस्टाईल चेंजेस विच आर व्हेरी हेल्पफुल थ्रू योगा थेरपी म्हणता येईल. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.